14वा अध्याय काढ. ओम श्री परमात्मने नमः. ओम श्री परमात्मने नमः. अथ चतुर्दशोऽध्यायः. चतुर्दश अध्यायः. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. जय जय आचार्या समस्त सुरवर्या प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया. जय जय सर्व विसावया सोहम भाव सुहावया. नाना लोक हिलावया समुद्रातू. ऐकेगा अर्थबंधू निरंतर कारुण्य सिंधू. विशद विद्यावधू वल्लभाजी. तू जया प्रतिलपसी तया विश्व हे दाविसी. प्रकट तै करिसी आघवेची तू. की पुढिलांची दृष्टी चोरीजे हा दृष्टी बंधू निफजे. परिणवल लाघव तुझे जे आपण पे चोरे. जे तुची तू सर्वायया मा कोणा बोधू कोणा माया. ऐसिया पापे आप लाघव्या नमो तुझ. जानो जगी आप ओले ते तुझिया ओला सुरस जाहले. तुझे निक्षमत्वे आले पृथ्वीसी. रवी चंद्रादी शुक्ती उदय करीती त्रिजगती. ते तुझिया दीप्ती तेज तेजा. जे चळवळी जे अनिळे ते दैविके निजी निज बळे. नव तुझ माझे खेळे लपी थपी. किंबहुना माया सोस ध्यान जे तुझे निडोळस. असो वानने सायास श्रुतीसी हे. वेदवानोनी तवची चांग जवन दिसे तुझे अंग. मग आम्हा तया मूग एके पांते. जी कारणवाचे ठाई पाहता थेंबाचा पाडो नाही. मा महानदी काय जाणे जते. का उदयली भास्वतो चंद्र जैसा खद्योतो. आम्हा श्रुती तुजांतो तो पाडू असे. आणि तुझे थावो मोडे जेत परेसी वैखरी बुडे. तो तू मा कोणे तोंडे वानावासी. या लागी आता स्तुती सांडोनी निवांता. चरणी ठेविजे माथा हेचे भले. तरी तू जैसा हसी तैसिया नमो जी श्री गुरुराया. मज ग्रंथोद्यमो फळावया व्यवहारा होई. आता कृपा भांडवल सोडे भरी मती माझी पोतडी. करी ज्ञान पद्य जोडी थोरा माते. मग मी संसारेन तेने करीन संतांसी कर्णभूषणे. लेवविन सुलक्षणे विवेकाचे. जी गीतार्था निधान काढू माझे मन. सुई स्नेहांजन आपुले तू. हे वाक सृष्टी एके वेळे देखतो माझे बुद्धीचे डोळे. तैसा उदय जोजी निर्मळे कारुण्य बिंबे. माझी प्रज्ञा वेली वेल्हाळ काव्य होय सफळ. तो वसंतो होय स्नेहाळ शिरोमणी. प्रमेय महापुरे हे मती गंगाये थोरे. तैसा वरिष उदारे दिठिवेनी. अगा विश्वैक धामा तुझा प्रसाद चंद्रमा. करू मज पौर्णिमा स्फूर्तीची जी. जी अवलोकिल्या माते उन्मेष सागरी भरिते. ओसंडेल स्फूर्ती ते रसवृत्तीचे. तव तोषोनी श्री गुरुराजे म्हणितले विनंती वाजे. मांडिले देखोनी तुझे स्तवन मिसे. हे असो आता वांजटा तो ज्ञानार्थ करुणी गोमटा. ग्रंथो दावी उत्कंठा भंगोने दी. हो का जे स्वामी हेची पाहत होतो मी. जे श्रीमुखे म्हणा तुम्ही ग्रंथो सांग. सहजे दुर्वेचा डिरू अंगेची तव अमरू. वरी आला पुरो पियुषाचा तरी आता येणे प्रसादे. विन्यासी विदग्धे मूळ शास्त्रपदे वाखानीन. परिजीवांतुलीकडे जैसी संदेहाची डोनी बुडे. ना श्रवणी तरी चाडे वाढी दिसे. तैसी बोली साचारी अवतरो माझी माधुरी. माले मागोनी घरी गुरुकृपेचा. तरी मागा त्रयोदशी अध्यायी गोठी ऐसी. श्रीकृष्ण अर्जुनेसी चावळले. जे क्षेत्र क्षेत्रज्ञ योगे होई जे येणे जगे. आत्मा गुणसंगे संसारिया. आणि हाची प्रकृती गतो सुख दुःख भोगी हेतू. अथवा गुणातीतो केवळ हा. तरी कैसा पासंगा संगो कोण तो क्षेत्र क्षेत्रज्ञ योगो. सुख दुःखादी भोगो केवी तया. गुण ते कैसे किती बांधती कवने रीती. ना तरी गुणातीते चिन्हे काही. एवं या घड्या अर्थारूप कराव्या. विषो येथ 14व्या अध्यायासी. तरी तो आता ऐसा प्रस्तुत परियेसा. अभिप्रावो विश्वेशा वैकुंठाचा. तो म्हणेगा अर्जुना अवधानाची सर्वसेना. मेळवुनी या ज्ञाना झोंबावे हो. माय मागा तुझ बहुती दाविले हे उपपत्ती. तरी अजूनी प्रतिती कुशीन निघे. श्री भगवान वाच
परं भूय प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमं यज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गताः मनोनिगा पुढती सांगिजे तुझ प्रती परमन मनोनी श्रुती डहारिले जे एरवी ज्ञान हे आपुले परिपरायसे निजाले जे आवडोनी घेतले भव स्वर्गाधिक आगायाची कारणे हे उत्तम सर्वांपरी मी म्हणे जे वन्नी हे तृणे ये रे ज्ञाने जे भव स्वर्गाते जाणते यागची चांग म्हणते पारखे पुढ्याती भेदी जया ते आघवीची ज्ञाने केली येणे स्वप्ने जैशा वातोर्मी गगने गिळिजती अंती का उदिते रश्मी राजे लोपिली चंद्रादिते जे नाना प्रळयांबो माझे नदी नद तैसे येणे पाहल्या ज्ञान जात जायलया म्हणून धनंजया उत्तम हे अनादि जे मुक्तता आपुली असे पंडुसुता तो मोक्ष हाता येता होय येणे जयाचे ने प्रतिती विचार विरी समस्ती नेदिजेची संस्कृती माथा उधवू मने मन घालोने मागे विश्रांती झाल्या अंगे ते देही देहा जोगे होतीची ना मग ते देहाचे बेळे ओलांडून एकेची वेळे संतुकी कांटाळे माझे जाहले इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्य मागताः सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलयेन व्यथन्ति च जे माझी नित्यता तेने नित्यते पंडुसुता परिपूर्ण पूर्णता माझी आची मी जैसा अनंतानंदू जैसाची सत्य सिंधू तैसेची ते भेदू उरेचे ना जे मी जेवढे जैसे तेची ते जाहले तैसे घटभंगी घटाकाशे आकाश जेवी ना तरी दीप मुळकी दीप शिखानेकी मिनली अवलोकी होय जैसे अर्जुना तया परी सरली द्वैताची वारे नांदो नामार्थ एका हरे मितो विन येण्याची पै कारणे जै पहिले सृष्टीचे जुंपणे तै ही तया होणे पडेचे ना सृष्टीचे सर्वादे जया देहाची नाही बांधी ते कैचे प्रलयावधी निमती लपा मनोनी जन्मक्षया अतित ते धनंजया मी जाहले ज्ञानाया अनुसरोनी ऐसी ज्ञानाची वाढे वानिली देवी आवडे देवीची पार्था ही गोडी लावावया तव तया जाहले आन सर्वांगी निघाले कान सपाई अवधान आतलापा आता देवाची आईसे जाकळी जत असे ओरसे म्हणून निरूपणाकाशे विटाळेन मग म्हणेगा प्रज्ञाकांता उजवली आजी वक्तृत्वता जे बोला एवढा श्रोता जोडलासी तरी एकोमी अनेकी गोविजे देह पाशकी त्रिगुणी लुब्धकी कवने परी कैसा क्षेत्रयोगे विये जगे ते परिस सांगे कवने परी पै क्षेत्र येणे व्याजे या लागे हे बोलिजे जे मत्संग बीजे भूती पिके मम यो निर्महद ब्रह्म तस्मिन् गर्भं दधाम्यहं संभवः सर्वभूतानां ततो भवति भारत ये रवी तरी महद ब्रह्म या लागी हे ऐसे नाम जे महदादि विश्राम शालिका हे विकारा बहु असथोरे अर्जुना हे चिकरे म्हणून अवधारे महद ब्रह्म अव्यक्तवाद मते अव्यक्त ऐसे वदंते सांख्याची या प्रतिती प्रकृती हेची वेदांती येते माया ऐसे म्हणजे प्राज्ञराया असो किती बोलो आया ज्ञान हे आपला बनपया विसरो जो धनंजया हे जे रुपया ज्ञानासे आणि एक असे जे विचारा वेळ दिसे वादे पाता जैसे अंधारे का हलविल्या जाय निश्चळी तरी होय दुधी जैसी साय दुधाची दे पै जागारुणा स्वप्न ना स्वरूपावस्थान ते सुषुप्ती का घन जैसी होय कानवियता वायुते वांझे आकाश रिते तया ऐसे निरुते अज्ञान गा पैल खांब का पुरुखो ऐसा निश्चयो नाही एको परी काय नेनो आलोको दिसत असे तेवी वस्तू जैसी असे तैसी किरण दिसे परी काही अनारिसे देखिजे ना राती ना तेज ते संधी जेवी सांज तेवी विरुद्ध ना निज ज्ञानाथे ऐसी कोणी एकी दशा ते वादू अज्ञान ऐसा तया गुंडलिया प्रकाशा क्षेत्रज्ञो नाम अज्ञान थोरिये आनिजे आपण पेतरी निजे ते रूप जानिजे क्षेत्रज्ञाचे हाची उभय योगो बुझे बापा चांगो सत्तेचा नैसर्गो स्वभाव हा आता अज्ञानासारिखे वस्तू आपण पेच देखे परिरूपे अनेके नेनो कोणे जैसा रंको भ्रमला
म्हणे जारे मी रावो आला का मूर्छितो गेला स्वर्गलोका तेवी लचकलिया दिठी मग देखणे जे जे उठे तया नाम सृष्टी मीची वे पैगा जैसे का स्वप्न मोहा तो एकाकी देखे बहुहा तोच पाडो आत्मया स्मरणे विनाशे हेचे आणि भ्रांती प्रमेय उपलवू पुढते परी तू प्रतिती याची घेपा तरी माझी हे गृहिणी अनादि तरुणी अनिर्वाच्य गुणी अविद्या हे ये नाही हेचे रूप ठाणे हे अति उमप हे निद्रिता समीप चेता दुरे पै माझे नीचे अंगे पहुडले आहे जागे आणि सत्ता संभोगे गुरविनी होय महत ब्रह्म उदरे प्रकृती आठै विकारी गर्भाची करी पेलो वेली उभय संगू पहिले बुद्धी तत्व प्रसवले बुद्धी तत्वे भारैले होय मन तरुणी ममता मनाचे ते अहंकार तत्व रचे तेने महाभूतांची अभिव्यक्ती होय आणि विषयेंद्रिया गवसी स्वभावे तव भूतासे म्हणून येते सरिसी ते ही रूपा जाहले निर्विकार क्षोभे पाठी त्रिगुणांचे उभे तेव्हा ये वासना गर्भे ठाये ठावो रुखाचा वांका जैसी बीज कनिका ते जीवी बांधे उदका भेटत खेवो तैसी माझे निसंगे अविद्या नाना जगे आर घेऊ लागे आणि यांची मग गर्भगोळा तया कैसे रूपते आया जे परियसे राया सुजनांच्या पैमनीज स्वेदज उद्भीज जारज उमटती सहज अवयव हे व्योम वायू असे वाढले निगर्भरसे मनिजू ससे अवयव तो पोटी सुनीतम रजे आगळिका तोय तेजे उठिता निपजे स्वेदजुगा आप पृथ्वी उत्कटे आणि तमो मात्रे निकृष्टे स्थावरू उमटे उद्भिजू हा पाचा पाच ही विरजे होती मन बुद्ध्यादी साजे ही हेतू जारजे ऐसे जान ऐसे चारी हे सकळ कर चरण तळ महाप्रकृती स्थूळ तेची शिर प्रवृत्ती पेलेले पोट निवृत्ती ते पाठी नीट सूरयोनी अंगे आठ ऊर्ध्वांची कंठू लहासता स्वर्गू मृत्यू लोको मध्य भागू अधो देशु सांगू नितंबू तो ऐसे लेकरू एक प्रसवली हे देख जयाचे तिन्ही लोक बाळसेगा 84 लक्ष योनी ते कांडा पेरा सांदनी वाढे प्रतिदिनी बाळक हे नाना देह अवयवी नामाची लेणी लेववी मोहस्तन्ये वाढवी नित्य नवे सृष्टी वेगळ वेगळ्या त्या करांघ्री अंगोळ्या भिन्ना भिमान सुदलिया मुदिया तेथे एकलवते चराचर अविचारित सुंदर प्रसवोनी थोर थोरावली पै ब्रह्मा प्रात काळू विष्णू तो माध्यान वेळू सदाशिव सायंकाळू बाळाया महाप्रलय शिजे खेळो निवांत निजे विषम ज्ञाने उमजे कल्पोदयी अर्जुनाया परी मिथ्या दृष्टीच्या घरी युगानुवृत्तीची करी चोज पावले संकल्पूयाचा इष्टो अहंकारो विनटो ऐसिया होय शेवटो ज्ञानेया आता सो हे बहु बोले ऐसे विश्वमाया व्याले तेथ साह्य जाहले माझी सत्ता सर्व योनिषु कौंतेय मूर्तय संभवन्त्याः तासां ब्रह्म महद्योनी रहम बीज प्रदपिता या कारणे मे पिता महत् ब्रह्म हे माता अपत्य पंडुसुता जगडंबरू आता शरीरे बहुते देखोने न भेदे हो चिते जे मन बुद्ध्यादी भूते एकेचे येथे हागा एकचे देही काय अनारिषे अवयव नाही तेवी विचित्र विश्व पाहे एकचे हे उंचानीच्या डाहळ्या विषमा वेगळाल्या एकाची जेवी जाहल्या बीजाच्या आणि संबंधो तोही ऐसा मृत्तिके घटुले को जैसा का पटत्व कापुसा ना तो होय नाना कल्लोळ परंपरा संतती जैसी सागरा आम्हा आणि चराचरा संबंधो तैसा म्हणून वन्य आणि ज्वाळ दोन्ही वन्हीची केवळ तेवी मिगा सकळ संबंधो आवो जाहले निजगे मी झाके तरी जगत्वे कोण फाके किळेवरी मानिके लोपिजे काही अलंकारात आले तरी सोने पण काही गेले ही कमळ फाकले कमळत्वा मुके सांग पा धनंजया अवयव्या अवयव्या आच्छादिजे की तया तेचे रूप की विरुढलिया जोंधळा कनिसाचा निर्वाळा वेचला की आगळा दिसत असे म्हणून जग परवते सारोनी पाहिजे माते तैसा नो हे उखिते आघवे मीची हा तू साचोकारा निश्चयाचा खरा गाठी बांधविरा जीवाची आता मी आम्ही दाविला शरीरी वेगळा
आला गुणी मीची बांधला ऐसा आवडे जैसे स्वप्नी आपण उठवून या आत्ममरण भोगी जे गाजान कपी ध्वजा का कवळा ते डोळे प्रकाशोनी पिवळे देखती तेही कळे तयासीची नाना सूर्य प्रकाशे प्रकटी तया प्रभासे तो लोपला हेही दिसे सूर्येची की पै आपण पेनी जाहल्या झाया गा पुल्या बिहोनी बिहालिया आन आहे तैसी ये नाना देहे दावोनी मी नाना होय ते तर ऐसा जो बंधू आहे तेही देखे बंधू कान बंधीजे हे जानने मज माझे नेन नेनी उपजे आपलेनी तरी कोणे कोणे कैसा मजची मी बंधू ऐसा आवडे ते परियसा अर्जुन देवा गुणते किती किम धर्म काही आरोप नाम के जाहले हे वर्म वधारे पाप सत्वं रजस्तमयति गुणा प्रकृती संभवाः निबध्नन्ति महाबाहो देहे देहि नमव्ययम् तरी सत्वरजतम तिघासी हे नाम आणि प्रकृती जन्म भूमिकायया एत सत्वते उत्तम रजते मध्यम ती माझी तम सावी आधारे हे एकेचे वृत्तीच्या ठाई त्रिगुणत्व आवडे पाही वैसा त्रय देही एकी जेवी कामिनलेनी किडे जव जव तूक वाढे तव तो सोने न पडे पांचिका कसी पैसावदपन जैसे वाहाविले आळसे सुषुप्ती बैसे घनावोनी तैसी अज्ञानांगीकारे निघाले वृत्ती विखुरे ते सत्वरजद्वारे तमही होय अर्जुना गा जान यया नाम गुण आता दाखवू खुन बांधिती ते तरी क्षेत्रज्ञ दशे आत्मा मोटका पैसे हे देह मी ऐसे मुहूर्त करी आजन्म मरणांते देह धर्मी समस्ती ममत्वाची सुती घेना जव जैसी मिनाच्या तोंडी पडे ना जव उंडी तव गळा सोडी जळपारधी तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनामयं सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ तेवी सत्वे लुब्धके सुख ज्ञानाची पाशिके ओढी जती मग खुडके मृगो जैसा मग ज्ञाने चढफडी जाणीवेचे खुरखोडी स्वयं सुख हे धाडे हातींचे गा तेव्हा विद्यमाने तोखे लाभ मात्रे हरिखे मी संतुष्ट हेही देखे श्लाघो लागे म्हणे भाग्य ना माझे आजी सुखी नाही तुझे विकाराष्टके पुंजे सात्विकाचे नियम आणि येणेही न सरे लांकन लागे दुसरे जे विद्वत्तेचे भरे भूतांगी आपणाची ज्ञान स्वरूप आहे ते गेले हे दुःख नवाहे ही विषय ज्ञाने होय गगना एवढा राहो जैसा स्वप्नी रंकपणे रिघे धानी तो दोदानामानी नृनामी तैसे गा देहातिता जाहल्या देहवंता हो लागे पंडुसुता ब्राह्य ज्ञानी प्रकृती शास्त्र बुजे यज्ञ विद्या उमजे किंबहुना तुझे स्वर्गवरी आणि म्हणे आणि आन मी वाचुनी नाही सज्ञान चातुर चंद्रा गगन चित्त माझे ऐसे सत्व सुख ज्ञानी जीवाशी लावणी कानी बैलाची करीवाणी पांगुळाची आता हाची शरीरे रजे जिया परे बांधिजे ते अवधारे सांगिजेल रजो रागात्मकं विद्धी तृष्णा संग समुद्भवम् तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसंगेन देहिनम हे रजयाचे कारणे जीवा ते रंजवू जाणे हे अविलाखाचे तरुणे सदाची गा हे जीवी मोटके रिगे आणि कामाच्या मध्ये लागे मग वारया वळघे चिंतेची धृते अंबुखोनी आगी आळे वज्राग्नीचे साधुकले आता बहुते कुले आहे तेथ तैसे खवळे चाड होय दुःखासकट गोड इंद्रश्री ही साकड गमो लागे तैसी तृष्णा वाढिनलिया मेरू ही हाता आलिया तरी म्हणे एखाद्या दारुणा वळघो आजी असते वेची जेल परी पाहे काय किजेल ऐसा पांगी वडील व्यवसाय मांडे जीविताची कुरोंडी ओवाळू लागे कबडी मानी तृणाची जोडी कृतकृत्यता म्हणे स्वर्गाहन जावे तरी काय तेथ खावे या लागे धावे याग करू व्रतापाठी व्रते आचरे इष्टा पुरते काम्या वाचोने हाते शिवने नाही पै ग्रीष्मांतीचा वारा विसावोने विरा तैसा न म्हणे व्यापारा रात्रंदिवस काय चंचलो मासा कामिनी कटाक्षु जैसा लवला हो तैसा विजोही नाही ते तुले निघावे गे स्वर्ग संसार पांगे आगी माझी रिघे क्रियांची ऐसी देही देहा वेगळा
ले तृष्णेच्या सांखळा खटा टोपू आहे गळा व्यापाराचा हे रजोगुणांचे दारुण देही देहियासी बंधन परिसाता विंदान तमाचे ते तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनां प्रमादालस्य निद्राभिस तन्निबध्नाति भारत व्यवहाराचे ही डोळे मंद जेने पडळे मोह रात्रीचे काळे मेहुडे जे अज्ञानाचे जे आले जया एका लागले जेने विश्व भुलले नाचत असे अविवेक महामंत्र जे मौढ्य मद्याचे पात्र हे असो मोहनास्त्र जीवासी हे पार्था ते गातम रचोने ऐसे वर्म चौखोरे देहात्म मानियाते हे एकची किर शरीरी माझो लागे चराचरी आणि तेथ दुसरी गोठी नाही सर्वेंद्रिया जाड्य मना माझी मौढ्य माल्हा ती दार्ढ्य आलस्याचे अंगे अंग मोडामोडी कार्य जाती अनावडी नुसधी परवडी जांभयाची उघड्याची दिठी दिखणे नाही किरीटी नाळविताची उठी ओ म्हणवणी पडिली धोंडी नेने कानी मुरडी तयाची परी मुरकुंडे उकलू नेने पृथ्वी पाताळी जावो का आकाशही वरी येवो परी उठणे हा भावो उपजो नेने उचितानुचिता घवे झासुरता नाठवी जीवे जेथींचा तेथ लोळावे ऐसी मेधा उभवून करतळे पडी घाये कपोळे पायाचे शिरियाळे मांडो लागे आणि निद्रेविषयी चांगो जीवियाथी लागो झोपी जाता स्वर्गो वावो म्हणे ब्रह्मायु होई जे मा निजल्याची असिजे हे वाचोनी तुझे व्यसन नाही का वाळता जाता उघे काल्हाताही डोळा लागे अमृतही परीने घे जरी निदाले तेवीचे आक्रोश बळे व्यापारे कोणे केवेळे निघाले तरी अंधळे रोषे जैसे केधवा कैसे राहटावे कोणेसी काय बोलावे हे ठाकते की नागवे हे नेने वनवा मी आघवा पाखेची पुसोनी घ्यावा पतंगो या हवा घाली जेवी तैसा वळघे साहसा अकर्णीच दिवसा किंबहुना ऐसा प्रमाद रुचे एवं निद्रालस्य प्रमादे तमयि त्रिविधी बांधे निरुपाधी चोखटाते जैसा वन्ही काष्ठी भरे तै दिसे काष्ठाकारे व्योम घटे आवरे ते घटाकाश नाना सरोवर भरले तै चंद्रत्व तेथ बिंबले तैसे गुणाभासी बांधले आत्मत्व गमे सत्वं सुखे संजयती रजकर्मणि भारत ज्ञानमावृत्य तुतम प्रमादे संजयत्युत रजस्तमश्चाभिभूयस् सत्वं भवति भारत रजसत्वं तमश्चैव तमसत्वं रजस्तथा पयहरोनि कफवात जै देहि आटोपे पित्त तै करी संतप्त देह जेवी का वरिषात पजैसे जिनो निशितची दिसे तेव्हा होय हिवैसे आकाश हे नाना स्वप्न जागृती लोपून ये सुषुप्ती तै क्षणु एक चित्तवृत्ती तेची होय तैसे रजतमे हारवी जै सत्व माजो मिरवी तै जीवा करवी म्हणवी सुखिया नामी तैसेची सत्व रज लोपो नितमाचे भोज वळघे तै सहज प्रमादी होय तयाची गा परिपाठी सत्वतमाते पोटी घालो नि जेव्हा उठी रजो गुण तेव्हा कर्मा वाचोनी काही आन गोमटे नाही ऐसे माने देही देह राजू त्रिगुण वृद्धी निरूपण ती श्लोकी सांगितले दान आता सत्वाधिक वृद्धी लक्षण सादर पर्यसः सर्वद्वारेषु देहेऽस्मिन् प्रकाश उपजायते ज्ञानं यदा तदा विद्याद् विवृद्धं सत्वमित्युत लोभप्रवृत्तिरारम्भः कर्मणामशमस्पृहा रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ अप्रकाशो अप्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरु नन्दन यदा सत्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभृत् तदोत्तमविदां लोका नमलान् प्रतिपद्यते
रजसि प्रलयं गत्वा कर्मसङ्गेषु जायते तथा प्रलीनस्तमसि मूढयोनिषु जायते पैरजतमविजये सत्वगादेहि ये वाढता चिन्हेते ऐसी होती जे प्रज्ञांतुलीकडे न समाती बाहेरी ओसंडे वसंती पद्मखंडे धृती जैसी सर्वेंद्रियांच्या अंगणी विवेक करी राबनी साचची करचरणी होती डोळे राजहंसा पुढे चांचूचे आगरडे तोडी जेवी झगडे क्षीरनिराचे तेवी दोषा दोष विवेकी इंद्रियेची होती पारखी नियम उभारे पायकी ओळगे तई नाही कने ते कानची वाळी न पाहणे ते दिठीची गाळी अवाच्य ते टाळी जिभची गा वाती पुढा जैसे पळो लागे काळवसे निषिद्ध इंद्रिया तैसे समोर नोहे धाराधर काळे महानदी उचंबळे तैसी बुद्धी पगळे शास्त्र जाती आगा पुनवेच्या दिवशी चंद्रप्रभा धावे आकाशी ज्ञानी वृत्ती तैसी फाके सिंह वासना एकवटे प्रवृत्ती ओटे मानस विटे विषयावरी एवं सत्व वाढे तै हे चिन्ह पुढे आणि निधन ही घडे तेव्हाची जरी तरी जैसीच घरीची संपत्ती आणि तैसीच औदार्य धैर्य वृत्ती मा परत्रा आणि कीर्ती का नो हावे का पाहाले निसुयाने जहाले अपरगुणे पढियंते पाहुणे स्वर्गोनिया मग गोमटे आतया जावळी असे धनंजया तेवी सत्वी जाणे देहा के आथिगा जे स्वगुणी उद्भट घेऊनी सत्व चोखट निघे सांडोनी कोपट भोग क्षम हे अवचटे ऐसा जो जाये तो सत्वाचा चिनवा होय किंबहुना जन्मला हे ज्ञानिया माझे सांग पा धनुर्धरा रावो रायपणे डोंगरा गेलिया पुरा होय काय ना तरी येथींचा दिवा नेलिया जी गावा तो तेथे तरी पांडवा दीपची की ऐसी ते सत्वशुद्धी ज्ञानेशी वृद्धी तरंगावो लागे बुद्धी विवेकावरी पै महदादी परिपाठी विचारोनी शेवटी विचारा सकटपोटी जिरोनी जाय 36 37 24 25 तिन्ही नुरोनी स्वभावे चतुर्थ जे ऐसे सर्व जे सर्वोत्तम जाहले असे जया सुगम तया सवे निरूपम लाहे देह याची परिदेख तमसत्वाधोमुख बैसो निजया गळिक धरी रज आपुलिया कार्याचा धुमाड गावी देहाचा माझवी तै चिन्हांचा उदयो ऐसा पांजरली वाहुटळी करी वेगळ वेटाळी तैसी विषयी सरळी इंद्रिया होय परदारादी कपडे परिविरुद्ध ऐसे नावडे मग शेळीयेचे नितोंडे सैंगचारी हा ठाय वरी लोभू करी स्वैरत्वाचा राहू वेटाळिता लाभू ते उरे आणि आड पडलिया उद्यम जाता भलत्या प्रवृत्ती धनंजया हातून काढी तेवीची एकादा प्रसादू का करावा अश्वमेधू ऐसा चाट छंदो घेऊन उठी नगरेची रचावी जळाशये निर्मावी महावने लावावी नाना विधे ऐसैसा फाटी कर्मी समारंभू उपक्रमी आणि दृष्टा कामी पुरे न म्हणे सागरू ही सांडी पडे आगीन लाहे तीन कवडे ऐसे अभिलाषी जोडे दुर्भरत्व स्पृहा मना पुढा पुढा आशेचा घे दवडा विश्व घापे पाचाडा पाया तळी इत्यादी वाढता रजे ये चिन्हे होती साजे आणि ऐशा समाजे वेचे जरी देह तरी आघवाची ही परिवारीला आणि देही रिगे परियोनी ही मानुषीची सुरवाडेशी भिकारी वसोपा राजमंदिरी तरी काय अवधारे रावो होईल बैल तेथे करबाडे हे न चुके गा पुढे ने जो का वरहाडे समर्थाचे नि मनोनी व्यापारा हाती उसंतुना रशियाचे पांते जुंपीचे तो कर्म जडाच्या ठाई किंबहुना होय देही जो रजो वृद्धीच्या डोही बुडोनी निमे मग तैसाची पुढती रजसत्व वृत्ती गिळोनी उन्नती तमोगुण तैची जे लिंगे देहीची सबाय सांगे ते परिस चांगे श्रोत्र बळे तरी होय ऐसे मन जैसे रविचंद्रहीन रात्रीचे का गगन अवसेची तैसे अंतर असोस होय स्फूर्तीहीन उद्वस विचाराची भाष हरपे तै बुद्धी मेचविना धोंडे हा ठाई वरी मवाळे सांडे आठो देश धडी झाला दिसे अविवेकाचे निमाजे सबाय हे शरीर गाजे एक लेनी घेपे दिजे मौढ्य तेथ आचार भंगाचे हाडे रूपती इंद्रिया पुढे मरे जरी ते नेकडे क्रिया जाय पाही आणि कही एक दिसे जे दुष्कृती चित्त उल्हासे अंधारी देखणे जैसे डुडुळाचे तैसे
तैसे निषिद्धाचे निनावे भलतेही भरे हवे ते विषयी धावे घेती करणे मदिरा न घेता डुले सन्निपाते विन बरळे निष्प्रेमेची भुले पिसे जैसे चित्त तरी गेले आहे परी उन्मनी ते नोहे ऐसे माल्हा तिजे मोहे माजरेनी किंबहुना ऐसे ये चिन्हे तमपोशी जै वाढे ऐतिशी आपुलिया आणि हेची होय प्रसंगे मरणाचे जरी खागे तरी ते तुले निर्गे तमेसी तो राई राई पण बिजे साठवून या अंग तेजे मग विरुढे तै दुजे गोठी आहे गा पै होऊन दीपकलिका येरू आगी विजय का तेत लागे तेतास का तेच आहे म्हणून तमाचे लोथे बांधून या संकल्पाते देह जाय तै मागवते तमाचेची होय आता काय ने बव्हे जो तमो वृद्धी मृत्यूला आहे तो पशु का पक्षी होय झाड का कृमी कर्मण सुकृतस्याहुस सात्विकं निर्मलं फलं रजसस्तु फलं दुःख मज्ञानं तमस फलं येनेची पै कारणे जे निपजे सत्वगुणे ते सुकृताईसे म्हणे श्रौत समो म्हणून तया निर्मळा सुख ज्ञानी सरळा अपूर्वये फळा सात्विकते मग राजसाजया क्रिया तया इंद्रावणी पिकलिया जे सुखे चित्तारुण्या फळती दुःखे का निंबोळेचे पिक वरी गोडात विख तैसे ते राजस देख क्रिया फळ तामस कर्म चितुके अज्ञान फळेची पिके विषांकुर विखे जया परी सत्वात संजायते ज्ञानम रजसो लोभ एव च प्रमाद मोहौ तमसो भवतो ज्ञानमेव च मनोनि बारे अर्जुना एत सत्वचे हेतु ज्ञान जैसा का दिनमाना सूर्य हा पै आणि तैसेचे हे जान लोभासे रज कारण आपुले विस्मरण अद्वैता जेवी मोह अज्ञान प्रमादा यया मैळिया दोष वृंदा पुढती पुढती प्रबुद्धा तमचे मूळ ऐसे विचाराच्या डोळा तिन्ही गुण हे वेगळा वेगळा दाविले जैसा वळा तळहतींचा तमे दोन्ही देखिली प्रौढपतनी सत्वा वाचून नाने ज्ञानाकडे म्हणून सात्विका वृत्ती एक झाले गा जन्मवृत्ती सर्व त्यागी चतुर्थी भक्ती जैसी ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः जघन्य गुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः तैसे सत्वाचे निनटनाचे असने जाणे जयाचे ते तनु त्यागी स्वर्गीचे राय होते याचे परिरजे जी काजिजे मरिजे ती मनुष्य होईजे मृत्युलोकी तेत सुख दुःखाचे खिचटे जे विजये तेचे ताटे तेत ये मरण वाटे पडिले नुटे आणि तयाची स्थिती तमी जे वाढोनी निमती भोग क्षमी ते घेती नरक भूमी मूळपत्र एवं वस्तूची या सत्ता त्रिगुणासी पांडुसुता दाविली सकारणता आघवीची पै वस्तू वस्तुत्वे असिके ते आपण पे गुणा सारिके देखो नि कार्य विषेखे अनुकरेगा जैसे का स्वप्नीचे निराजे जै परचक्र देखिजे तै हरी जैत होईजे आपणची तैसे मध्योर्ध्व अध हे जे गुणवृत्ती भेद ते दृष्टी वाचोनी शुद्ध वस्तूची असे नान्यम गुणेभ्य कर्तारम यदा द्रष्टानुपश्यति गुणेभ्यश्च परम वेत्ती मद्भावं सोधि गच्छति परी हे वाहनी असो तरी तुजान न दिसो परिसे ते सांगतसो मागे लगोठी तरी ऐसे निज निजे सामर्थ्य तिन्ही सहजे होती देह व्याजे गुणची हे इंधनाचे न्याकारे अग्नि जैसावतरे का अवगे तरुवरे भूमिरसो नाना दह्याचे निमिसे परिणमे दुधची जैसे का मूर्त होय उसे गोडी जेवी तैसे हे शांत करण देहची होती त्रिगुण म्हणून बंधासी कारण घडे किर परिचोज हे धनुधरा हे एवढा गुंफिरा मोक्षाचा संसारा उनानो हे त्रिगुणा पुलाले निधर्मे देहीच माघूत सावमे चाळिता न खोमे गुणातीतता ऐसी मुक्ती असे सहज ते आता परिसवू तुझ जे तू ज्ञानांबुज द्विरे फुकी आणि गुणी गुणा जोगे चैतन्य नो हे मागे बोलिलो ते खागे ते विचे हे परी पार्था जयैसे बोधलेनी जीवे दिसे स्वप्न का जैसे चेलेनी ना तर यापन जळी बिंबलो तिरोनी निहाळी चलन होता कल्लोळी अनेकधा का न लटोनी नटले निलाघवे नटू जैसा न झकवे तैसे गुण जात देखावे न होनिया पै ऋतुत्रयाकाशे धरुनिया हि जैसे ने दिजेचे ओसे वेगळेपणा तैसे गुणी गुणा परवते जे आपण पे असे आईते ते अहं बैसे अहंते मूळ
केचिये पै तेथोनी मग पाहता म्हणे साक्षी मी अकर्ता हे गुणची क्रिया जाता नियोजित सत्वरज तमांच्या भेदी पसरू कर्माचा होत असे तो गुणांचा विकारो हा या माझी मी ऐसा वनिका वसंतु जैसा वन लक्ष्मी विलासा हेतु भूत का तारांग निलोपावे सूर्यकांती उद्दीपावे कमळी विकासावे जावे तमे ये कोणाची काजी कही सविता जैसा नाही तैसा करता मी देही सत्ता रूप मी दावोनी गुण देखे गुणता हे मी आपोखे या चैनी निशेखे उरे ते मी ऐसे निविवेकी जया उदो होय धनंजया हे गुणाती तत्वतया अर्थपंथे गुणाने तान तित्यत्रिन देही देह समुद्भवान जन्म मृत्यू जरा दुःखैर विमुक्तो मृतमश्नुते आता निर्गुणासे अनिक ते तो जाणे अचुक जे ज्ञाने केले टिक तयाची वरी किंबहुना पंडुसुता शे तो माझी सत्ता पावे जैशी सरिता सिंधुत्वगा नळकेवरुनी उठला जैसा शुक्षाके बैसला तैसा मुळांता टाकिला तो मी म्हणूनी अगाज्ञानाच्या निदा जो घोरत होता बदबदा तो स्वस्वरूपी प्रबुद्धाचे इलाके पै प्रबुद्धी भेदाचा अरिसा तया हातोनी पडिला विरेशा म्हणून प्रतिमुखा भासा मुकला तो देहाभिमानाचा वारा आता वाजो ठेला विरा ते ऐक्य विची सागरा जिवेश आहे म्हणून मदभावेसी प्राप्ती पाविजे तेने सरिसी वर्षांती आकाशी घनजात जेवी तेवी मी होनी निरुता मग देहीची जे असता नागवे देह संभूता गुणासी तो जैसा भिंगाचे निघरे दीप प्रकाशु नावरे कान विजेची सागरे वडवानळू तैसा लागेला गुणांचा बोधून मळले तयाचा तो देही जैसा व्योमींचा चंद्रजळी तिन्ही गुणा पुलाले प्रौढी देही नाचविती बागडे तो पाहोही न धाडे अहंते ते हा ठायवरी नेहटो निठेला अंतरे आता काय वरते शरीरी हेही नेने सांडोने अंगीची खोळी सर्परिगाल्या पाताळे ते त्वचा कोण सांभाळी तैसे जाहले का सौरभ्य जीर्णू जैसा अमोदू मिळोनी जाय आकाशा माघारा कमळ कोशा न येची तो पै स्वरूप समरसे तया ही गा जाहले तैसे तेत किम धर्म हे कैसे नेने देह मनोनी जन्म जरा मरण इत्यादी जैसाही गुण ते देही चिठेले कारण नाही तया घटाची खापर्या घटभंगी फेडिल्या महदाकाशा पैसया जाहलेचे असे तैसी देह बुद्धी जाये जय आपण पाठ होये तया आन काही आहे ते वाचुनी येणे थोर बोधलेपणे तया शिगा देही असणे म्हणून तो मी म्हणे गुणातीत यया देवाची बोला पार्थो अति सुखावला मेघे संभोखिला मोरू जैसा अर्जुन उवाच कैर्लिंगै स्त्रीन् गुणाने तान अतितो भवति प्रभो किमाचार कथं चैतां स्त्रीन् गुणान अतिवर्तते तेने तोषे वीरपुसे जी कोणी चिन्हितो दिसे जया माझी वसे ऐसा बोधू तो निर्गुण कायाचरे कैसे निगुण निस्तरे हे सांगी जो माहेरे कृपेचेनी यया अर्जुनाच्या प्रश्ना तो षड्गुणांचा राणा परिहारू करना बोलतो असे म्हणे पार्था तुझी नवाई हे तुलेची पुससी काय ते नामची तया पाहे सत्य लटिके गुणातीत जया नावे तो गुणाधीन तरी नव्हे ना होय तरी नागवे गुणायया पर्याधीन का नागवे हेची कैसे नि जाणावे गुणांची आवखरवे माझी असता हा संदेह जरी वाहसी तरी सुखे पुसोला हसी परिसाता तयासी रूप करू श्री भगवान वाच प्रकाशंच प्रवृत्तींच मोहमेव च पांडव न द्वेष्टी संप्रवृत्तानि न निवृत्तानि कांक्षती तरी रजाचे निमाजे देही कर्माचे अनोजे प्रवृत्ती जै घे जे वेटाळुनी तैमेची का कर्मठ ऐसा नये श्रीमाठ का दरिद्रिले बुद्धी विठ तोही नाही अथवा सत्वेची अधिके जै सर्वेंद्रिय ज्ञान फाके तै सुविद्यता तोखे उभजेही ना का वाढिन्नलेनी तमे गिळिजेची मोह भ्रमे तया अज्ञानत्व न श्रमे घेणेही नाही पै मोहाच्या अवसरी अज्ञानाची चाड न धरी ज्ञाने कर्मे नादरी होता न दुःखी सायं प्रातर माध्यान्ना या तिही काळांची गणना नाही जेवी तपना तैसा आहेसे तया वेगळाची काय प्रकाशे
ज्ञानित्व यावे असे काही जळार्णव पाऊसे साजा होय ना प्रवर्तले निकर्मे कर्मठत्व तया का गमे सांगे हिमवंतो हिमे कापे काये ना तरी मोह आलिया काही पाज्ञानामुखी जेलतया महागीते उन्हाळे जाळवत असे उदासीन वदासीनो गुणैर्यो न विचाल्यते गुणावर्तन्त इत्येव योवतिष्ठति निंगते तैसे गुणागुण कार्य हे आघवेचे आपण आहे म्हणून एकेकानो हे तडा तोडे एवढे आगा प्रतिती तो देहाला सेवस्ती वाटे जाता गुंथी माझी जैसा तो जिनता ना हरवी तैसा गुण नव्हे ना करवी जैसे का श्रोणवे संग्रामींचे का शरीरांतील प्राणू घरी आतिथ्याचा ब्राह्मणू नाना चोहटाचा स्थानू उदासू जैसा आणि गुणांचा यावा जावा ढळे चळेना पांडवा मृगजळाचा हेलावा मेरू जैसा हे बहुत काय बोलिजे व्योम वारे नवचिजे का सूर्य ना गिळिजे अंधकारे स्वप्न का गाज्या परे जागतया तेन सिंतरे गुणी तैसा वधारीन बंदिजे तो गुणात किरात नातुडे परी दुरुनी जय पाहे कोडे तै गुण दोष साई खडे सभ्यो जैसा सत्कर्मे सात्विके रजते रजो विशिकी तम मोहादिके वर्तत असे परिसतयाची आगा सत्ता होती गुणक्रिया समजता हे पुढे जाणे सविता लौकिका जेवी समुद्राची भरती सोमकांतची द्रवती कुमुदे विकासती चंद्रुतो उगा का वाराची वाजे विझे गगने निश्चळ सिजे तैसा गुणांची गजबजे डोले नाजो अर्जुना येणे लक्षणे तो गुणगतीत जाणणे परिसाताचरणे तयाची जी समदुःख सुख स्वस्थ समलोष्टाश्म कांचनः तुल्य प्रिया प्रियो धीरस तुल्य निंदात्म संस्तुती तरी वस्त्रासी पाठी पोटी नाही सुता वाचोनी किरीटी ऐसे सुये दिठी चराचर मद्रूपे मनोनी सुख दुःखा सरिसे कांटाळे आचरे ऐसे रिपु भक्ता जैसे हरीचे देणे ये रवी तरी सहजे सुख दुःख तैची सेविजे देह जळी होईजे मासोळी जई आता ते तव तेने सांडिले आहे स्वस्वरूपेशीच मांडिले सस्यांती निवडिले बीज जैसे का ओघ सांडोनी गांग त्रिगोणी समुद्राचे अंगा निस्तरिली लगबग खळाळाचे तेवी आपण पाची जया वस्ती झाली धनंजया तया देही पैसया सुख तैसे दुःख रात्री तैसे पाहले हे धारणा जेवी एक झाले आत्मा राम देहातले द्वंद्व तैसे पै निद्रिताचे अंगेशी साप तैसी उर्वशी तेवी स्वरूपस्था सरिसी देही द्वंद्वे म्हणून तयाच्या ठाई शेना सोनया विशेष नाही रत्ना गुंड्या काही निजे भेदू घराई उपा स्वर्ग का वरी पडो वाघ परी आत्मबुद्धीशी भंग कदा नोहे निवटले न उपवढे जाळी नले न विरुढे साम्य बुद्धी न मोडे तया परी हा ब्रह्मा ऐसे निस्तविजो का नीच म्हणून निंदिजो परीनेन जळो विझो राखोंडी जैसी तैसी निंदानी स्तुती नये कोणीच व्यक्ती नाही अंधारे कावाते सूर्या घरी मानापमानयोस्तुल्य स्तुल्यो मित्रारि पक्षयो सर्वारंभ परित्यागी गुणातीतस्स उच्यते ईश्वर बुद्धी पूजिला का चोरू म्हणून गांजिला वृषगजी वेढिला केला राहू का सुहृद पासी आले अथवा वैरीवर पडे जाहले परीनेने राती पाहले तेज जेवी साही ऋतू येता आकाशे लिंपिजेची ना जैसे तेवी वैषम्य मानसे जाणिजे ना अनिकही कोपाही आचारू तयाच्या ठाई तरी व्यापारासी नाही जाहले दिसे सर्वारंभा उटकले प्रवृत्तीचे तेथ मावळले जळती गा कर्म फळे ते तो आगी दृष्टा दृष्टाचे निनावे भावची जीवी नुगवे सेवीच जे का स्वभावे पैठे होय सुखे नाशिने पाशानुका जेने माने तैसी सांडी मांडी मने वर्जिली असे आता किती हा विस्तारू जाणे ऐसा चारू जया ते तोची साचारू गुणाती तू गुणाते अतिक्रमणे घडे उपाय जेने तो आता ऐक म्हणे श्रीकृष्ण नाथू मांचयो व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान समतित्यैतान ब्रह्मभूयाय कल्पते तरी व्यभिचार रहिते चित्ते भक्तियोगे माते सेवितो गुणाते जाकळू शके तरी कोण मी कैसी भक्ती अव्यभिचारा काय व्यक्ती हे आघवीची निवृत्ती हुआवी लागे तरी पार्था परेसा मी तव येथ ऐसा रत्नी किळावो जैसा रत्नची की तो का द्रवपण
पवनची नीर अवकाशाची अंबर गोडी तेची साखर आन नाही वन्ही तेची ज्वाळ दळाची नाव कमळ रुख तेची डाळ फळाधिक आगा हिमजे आकर्षले तेची हिमवंत जेवी जाहले नाना दूध मुराले तेची दही तैसे विश्व येणे नावे हे मेची पै आघवे घेई चंद्रबिंब सोलावे न लगे जेवी घृताचे थिजले पण न मोडिता घृतची जान का नाटिता कांकन सोनेची ते न उकलिता पटू तंतूचे असे स्पष्ट न विरविता घटू मृत्तिका जेवी म्हणून विश्वपन जावे मग माते घ्यावे तैसे नव्हे साघवे सकटची मी ऐसे निमाते जाणिजे ते अव्यभिचारी भक्ती म्हणजे येत भेद काही देखिजे तरी व्यभिचारू तो या कारणे भेदाते सांडोन या भेदे चित्ते आपण सकट माते जाणावे गा पार्था सोनयाची टीक सोनयाशी लागले देख तैसे आपण पेयानिक मानावे ना तेजाचा तेजवनी निघाला परी तेजीचे असे लागला तया रश्मी ऐसा भला बोधू व्हावा पै परमाणु भूतळी हिमकनु हिमाचळी मज माझी निहाळी अहम तैसे होका तरंगू लहानो परी सिंधुसी नाही भिन्नू तैसा ईश्वरी मी अनुनो हेची मा ऐसे निवास समरसे दृष्टी जय उल्हासे ते भक्ती पै ऐसे आम्ही म्हणो आणि ज्ञानाचे चांगावे येची दृष्टी नावे योगाचे आघवे सर्वस्व हे सिंधू आणि जलधरा माझी लागली अखंड धारा तैसी वृत्ती विरा प्रवर्ते ते काकुहेसी आकाशा तोडी सांदा नाही जैसा तो परमरसू तैसा एकवटेगा प्रतिबिंबवनी बिंबवरी प्रभेची जैसी उजरी ते स्वहम वृत्ती अवधारे तैसी होय ऐसे निमग परस्परे ते स्वहम वृत्ती जय अवतरे तैतिये ही सकट सरे अपैस्या जैसा संदवाचा रवा सिंधू माझी पांडवा विराले आविर्वावा हे ही ठाके ना तरी जाळो नेतृण वन्ही विजय आपण तैसे भेदू नाशुनी जाण ज्ञान ही नुरे माझे पैलपण जाये भक्त हे ऐलपण ठाये अनादे ऐक्य जे आहे तेची निवडे आता गुणा ते तो किरीटी जे या नवती गोष्टी जे एकपणा ही मिठी पडो सरली किंबहुना ऐसी दशा ते ब्रह्मत्व गा सुदंशा हे तो पावे जो ऐसा माते भजे पुढती ही लिंगे भक्तू जो माझा जगे हे ब्रह्मता तया लागे पतिव्रता जैसे गंगेचे निवोगे डळमळीत जळ जे निघे सिंधू पद तया जोगे आन नाही तैसा ज्ञानाची आदिठी जो माते सेवी किरीटी तो होय ब्रह्मतीच्या मुकुटी चुडारत्न या ब्रह्मत्वासीची पार्था सायुज्य ऐसी व्यवस्था याची नावे चौथा पुरुषार्थोगा परी माझे आराधन ब्रह्मत्वी होय सोपान तेत मिहन साधन गमेन हो तरी झनी ऐसे तुझ्या चित्ती पैसे पै ब्रह्म आननसे मी वाचोनी ब्रह्मणो हि प्रतिष्ठा ममृतस्यावय व्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्यैकान्तिकस्य च हरि ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे गुणत्रय विभाग योगो नाम चतुर्दशोऽध्यायः अगा ब्रह्मया नावा अभिप्रावो मी पांडवा मी बोली जे आघवा शब्दी पै मंडळ आणि चंद्रमा दोन्ही नवती सुवर्मा तैसा मजा आणि ब्रह्मा भेदो नाही नित्य जय निष्कंप अनारुत्त धर्मरूप सुख जय जय उमुप द्वितीय वेणुकू आपले काम सारुणी टाकीचे धाम निष्कर्माचे निश्चिम किंबहुना मी ऐसे से हो अवधारा तो अनन्याचा सोयरा सांगत से विरा पार्थासे येत धृतराष्ट्र म्हणे संजय आहे तुते कोणे पुसले विनवायाने का बोलसी माझी अवसरी ते फेडी विजयाची सांगे गुढी येरू जीवी म्हणे सांडे गोठी या संजयो विस्मये मानसी आहा करुणी रसरसी म्हणे कैसे पादेवेसे द्वंद्वयया तरी कृपाळू तो तुष्टो यया विवेको हा घोटो मोहाचा फिटो महारोगो संजयो ऐसे चिंतिता संवादु तो सांभाळिता हरिखाचा येतो चित्ता महापूर म्हणून आता येणे उत्साहाचे अवतरणे श्रीकृष्णाचे बोलणे सांगिजेल तया अक्षरांतील भावो पाववीन मी तुमचा ठावो ऐका म्हणे ज्ञानदेवो निवृत्तीचा
इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां चतुर्दशोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु पुण्डलिकावरदा हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सब संतन की जय।